शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकारकडून तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर. आणि विशेष म्हणजे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 30 जूनपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता. कोणते शेतकरी पात्र असणार? नियमित कर्जफेड करणाऱ्यांना काय फायदा मिळणार? संपूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. या योजनेचा फायदा साधारण 34 ते 35 लाख शेतकऱ्यांना मिळू शकतो, अशी माहिती समोर येत आहे. सहकार विभागाने यासाठी राज्यातील विविध बँकांकडून शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागवली होती. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, खाते क्रमांक, जमीन रेकॉर्ड, कर्जाची रक्कम, कर्ज वितरण तारीख, मुद्दल आणि व्याज परतफेडीची माहिती, पीक कर्जाचा तपशील अशी संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात. तसेच ही माहिती 2022 ते 23, 2023 ते 24 आणि 2024 ते 25 या 3 आर्थिक वर्षातील नियमित आणि थकबाकीदार कर्जदारांची घेण्यात आली आहे. सध्या सरकारकडून अंतिम निकष निश्चित करण्याचे काम सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 30 जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा होऊ शकते. फक्त थकबाकीदारच नाही तर जे शेतकरी वेळेवर कर्जफेड करतात त्यांच्यासाठीही सरकारकडून मोठा निर्णय प्रस्तावित आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्यांनाही सरकारकडून दिलासा मिळणार आहे. तर मित्रांनो, ही होती महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी संदर्भातील मोठी अपडेट. तुम्हाला वाटतं का ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सरकारी योजना, GR अपडेट्स आणि कर्मचारी बातम्यांसाठी आपला चॅनल महा GR अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.